बघा मित्रांनो, इथं गणित काय विचारलेलं आहे, DEF बराबर 456 KPO समोरची संख्या कोणती येणार आहे? पेपर मध्ये सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, विविध स्पर्धा परीक्षा असो, कोणतेही पेपर असो मित्रांनो, असे प्रश्न नेहमी उतरतात. फक्त तुम्ही एक ट्रिक जर लावली तर लगेच त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. बघा, सर्वात प्रथम आपण हे सोडूया, त्याच्यानंतर हे सोडूया. बरोबर. आता DEF बराबर 456 बराबर. सर्वात प्रथम तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं, ए पासून ते झेड पर्यंत तुम्हाला अल्फाबेट पाठ असणं गरजेचं आहे की कोणता अल्फाबेट किती क्रमांक येतं. जसं ए हा 1 नंबर आहे आणि झेड हा 26 नंबर आहे. टोटल 26 अल्फाबेट आहेत मित्रांनो. बराबर. हे तुम्हाला पाठ असणं गरजेचंच आहे. आता बघा, डी हा किती क्रमांकावर येतो? 4 क्रमांकावर येतो. ई 5 क्रमांकावर येतो. एफ 6 क्रमांकावर येतो. तर म्हणून इथे किती आले? 456. किती आले? 456 आहे का नाही. आता हे समोरचे अल्फाबेट बघा, के पी ओ. आता हे समोरचे अल्फाबेट किती नंबरवर येतात बघूया आपण. के हा किती नंबरवर येतो मित्रांनो? के हा येतो 11 नंबरवर. किती नंबर येतो? 11 नंबरवर. बराबर. पी हा किती नंबरवर येतो? पी हा येतो 16 नंबरवर. किती नंबरवर येतो? 16 नंबरवर. आणि ओ किती नंबरवर येतो? ओ हा येतो 15 नंबरवर. किती नंबरवर? 15. तर आपलं गणित उत्तर कसं असणार आहे? 11, 16, 15. समोरची संख्या कोणती असणार आहे? 11, 16 आणि 15. 11, 16 आणि 15. बराबर. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ए पासून झेड पर्यंत हे तुम्हाला अल्फाबेट किती क्रमांकाने येतात हे तुम्हाला कंपल्सरी पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा, 11, 16, 15 कुठे आहेत? ऑप्शन बी. अशा ट्रिक पद्धतीने गणित सोडवण्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. थँक्यू.